नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 डिसेंबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये एकूण 3 न्यूज पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली न्यूज संसदीय समिती, दुसरी न्यूज आदित्य L1 मिशन आणि न्यूज क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संदर्भात आहे। या ज्या न्यूज आल्या आहेत त्यांना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती संसदीय समिती संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, महुआ मोइत्राची खासदारकी रद्द, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती पाहायला भेटेल। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही खासदारकी महुआ मोइत्रांची रद्द करण्यात आली आहे ती डिसिप्लिनरी ॲक्शनच्या अंतर्गत करण्यात आली आहे। मग त्या संबंधित जो काही आपलाचा प्रश्न बनतो तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, भारतीय संसदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती संसदीय समिती तपासणी करते आणि सभागृहाला अहवाल देते की कायदे, नियम, उपनियम, उपविधी इत्यादी बनवण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत किंवा संसदेने दिलेले आहेत, अशा प्रतिनिधी मंडळाच्या कार्यक्षेत्रात कार्यकारिणीद्वारे योग्यरित्या वापरले जात आहेत। या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मित्रांनो, UPSC 2018च्या प्रिलिमची जी काही एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आला होता। या ठिकाणी आपले जे पर्याय आहेत ते पर्याय असे आहेत। पर्याय ए, सरकारी आश्वासनावरील कमिटी, ज्याला की आपण कमिटी ऑन गव्हर्नमेंट ॲश्युरन्स। बी, कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन। कमिटी सी, रूल्स कमिटी आणि कमिटी डी, जी की बिझनेस ॲडवायझरी कमिटी आहे, ज्याला की आपण व्यवसाय सल्लागार समिती असे म्हणतो। तर या ठिकाणी जे आपले योग्य उत्तर आहे ते पर्याय बी हे असेल। जी काही कमिटी ऑन सबऑर्डिनेटिंग लेजिस्लेशन आहे ती लोकसभेचे जे काही सदस्य असतील किंवा पार्लमेंटचे जे काही सदस्य आहेत ते विविध नियम, उपनियम, कायदे यांचे पालन करत आहेत का नाही हे या ठिकाणी पाहण्याचं कार्य करतात। या ठिकाणी महुआ मोइत्रींची जी काही खासदारकी रद्द झाली आहे ती रद्द होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी लोकसभेमध्ये जे खासदार असतात ते काय करतात, मंत्र्यांना क्वेश्चन विचारत असतात। मग या ठिकाणी महुआ मोइत्री यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतली आहे, एका ठराविक व्यक्तीकडून किंवा ठराविक संस्थेकडून पैसा घेतला आहे आणि त्या संस्थेने जो काही प्रश्न त्यांना दिला आहे तो प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही संसदीय डिसिप्लिनरी कमिटी आहे, ज्याला की आपण नीती पालन समिती म्हणतो, त्या समितीच्या शिफारसी अंती या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोइत्रींची खासदारकी या ठिकाणी रद्द केलेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपली जी पहिली न्यूज होती तिला इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं आहे। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे, जो की आदित्य L1 संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आदित्यच्या टेलिस्कोपद्वारे सूर्याचे छायाचित्रीकरण, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती भेटून जाईल। या न्यूजला धरून जो आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था आदित्य L1 मोहिमेसाठी जबाबदार आहे किंवा खालीलपैकी कोणत्या संस्थेने आदित्य L1 ही मोहीम राबवली आहे किंवा सुरू केली आहे, अशा प्रकारचा आपला तो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए इस्रो, पर्याय बी नासा, पर्याय सी ESA, पर्याय डी CNSA। तर मित्रांनो या ठिकाणी आदित्य L1 ही जी मोहीम आहे ती सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम आहे आणि भारतीय संशोधन संस्था, ज्याला की आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो म्हणतो, या संस्थेकडून आदित्य L1 ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी नासा ही अमेरिकेची संशोधन संस्था आहे, ESA युरोपियन स्पेस एजन्सी ही युरोप या संघटने अवकाश संशोधन संस्था आहे आणि CNSA ही चीन या देशाची अवकाश संशोधन संस्था आहे। या ठिकाणी आदित्य L1 वर जो आजचा आपला दुसरा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, आदित्य L1 मिशन प्रामुख्याने सूर्याच्या कोणत्या थराचे अभ्यास करणार आहे किंवा कोणत्या भागाचा अभ्यास करणार आहे, ज्यामध्ये पर्याय ए कोर एरिया, पर्याय बी फोटोस्फियर, पर्याय सी क्रोमोस्फियर, पर्याय डी कोरोना। तर या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय डी
कोरोना हा जो स्तर आहे, हा जो लेयर आहे, या लेयरचा या ठिकाणी आदित्य L1 कडून अभ्यास केला जाणार आहे. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या न्यूजकडे आणि आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संदर्भात आहे. प्रथम न्यूज पाहूया. न्यूज अशी आहे, व्याजदर जैसे ते विकास दर अनुमान 7%वर. या ठिकाणी जी काही RBI आहे ते काय करते, प्रत्येक 2 महिन्यांनी रेपो रेटचे दर ठरवत असते. मग या ठिकाणी RBI ने जो काही रेपो दर आहे तो 6.5% एवढा ठेवण्यात आला आहे. म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी RBI ने त्यांच्या रेपो दरामध्ये केलेला नाहीये. रेपो दर म्हणजे काय, तर एक पहा, RBI ही सर्व बँकांची बॉस बँक आहे. मग या ठिकाणी खाली व्यापारी बँक म्हणून आपण SBI ही बँक घेते. आता SBI ला काही पैशाची गरज आहे, मग तो पैसा या ठिकाणी RBI SBI ला देते आणि RBI ने जो काही पैसा SBI ला दिला आहे त्या पैशावर जे काही RBI व्याज घेते त्याला आपण रेपो दर किंवा ज्या दराने तो पैसा घेतला जातो त्या दराला रेपो दर असे म्हणतात. आणि या ठिकाणी पुढे SBI त्यांच्या ग्राहकांना व्याजाने पैसे देत असते. मग ही अशा प्रकारची चेन असते. जर RBI चा रेपो दर जास्त राहिला तर पुढे SBI ही त्यांच्या ग्राहकांना जास्त व्याजदराने पैसा देते. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये जी काही लोन आहे त्याची डिमांड कमी होते. याचा फटका आर्थिक विकासाला बसू शकतो. म्हणजे या ठिकाणी RBI ला अर्थव्यवस्थेमध्ये विकास आणि वृद्धी निर्माण करण्यासाठी एक प्रकारचा बॅलन्स अप्रोच या ठिकाणी RBI ला आखावा लागत असतो. या न्यूजला धरून जो आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजे RBI ची स्थापना कोणत्या साली झाली आहे, अशा प्रकारचा सरळ प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय A 1934, पर्याय B 1935, पर्याय C 1937, पर्याय D 1949. हे जे 4 पर्याय आहेत मित्रांनो, हे चारही पर्याय RBI संदर्भात आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला व्यवस्थित प्रकारे आयडिया नसेल तर या ठिकाणी या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी जो आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय B 1935 साली या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला की आपण भारताची मध्यवर्ती बँक म्हणतो, त्या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी RBI संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट पाहूया. RBI जिला की आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी की भारताची मध्यवर्ती बँक आहे किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ती आहे. या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली आहे. हा पॉइंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि 1934च्या RBI कायद्यानुसार या ठिकाणी 1 एप्रिल 1935 मध्ये RBI ची स्थापना करण्यात आली आहे. 1949 साली RBI चे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे जेव्हा 1935 मध्ये RBI स्थापन झाली होती तेव्हा ती खाजगी क्षेत्राची बँक होती, म्हणजे खाजगी व्यक्तींच्या मालकीची बँक होती. परंतु 1949 ला भारत सरकारने या बँकेची मालकी स्वतःच्या हाती घेतली आणि या बँकेचेच राष्ट्रीयकरण केले. म्हणजे आता ही जी बँक आहे ती सरकारी मालकीची बँक आहे. आणि 1937 मध्ये जेव्हा RBI स्थापन झाली 1935 ला, तेव्हा RBI चे जे काही मध्यवर्ती किंवा मुख्य कार्यालय होते ते सुरुवातीला कलकत्ता या ठिकाणी होते. परंतु 1937 साली हे जे कार्यालय आहे ते कायमस्वरूपी मुंबई, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे आणि आपण जिला देशाची आर्थिक राजधानी म्हणतो त्या ठिकाणी हलवण्यात आले. मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे की सुरुवातीला 1937 ते 1947 या कार्यकाळामध्ये RBI ही भारत सरकारची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. ती इतर कोणत्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती, भारताबरोबरच इतर कोणत्या देशाची ती मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती, या संबंधी जे काय उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आज इथेच थांबत